अध्याय 8 श्री गणेशाय नम। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार, ज्यांचे पदरी दप्तरदार, राजे राहाय पादर शंकरराव नामक। 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्म संबंध। उपाय केले नाना विविध, परी बाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्न पाणी। नावडे भोग विलासा, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नसेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले। केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे। बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून। विठले संसार सौख्याशी, त्रासले या भव यात्रेसी। कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण। सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर। तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास। एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला। अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा। यती वचने भाव धरावा, तेथीने व्याधी जाय दूरी। तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणवनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी। त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित। त्या नगरीच्या नर नारी, कामधंदा करिता घरी। स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती। कित्येक प्रातस्थाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी। अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने। इथे श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध। सदा परिसतो प्रेमळ भक्त, अष्टमो अध्याय गोढा। श्री स्वामी चरणार विंदार्पण मस्तु। इथे श्री स्वामीचरित्र सारामृते, अष्टमो अध्याय। श्री रत्सु। अध्याय 9 श्री गणेशाय नम। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती। बहु लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक। पारसी यवन भाविक, दर्शना येती धावूनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म। ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशत। आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। व्याधी दूर करावे म्हणून विनंती करायला स्वामी चरणी। दरे आपणा लागून द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन। म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयाचे देईल सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करी, ती बाई आनंदली चिती। म्हणे मी प्रार्थुन्या स्वामीपती, कार्य आपुले करीन। बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रस्त थोर कुलीन। परिपूर्व कर्म या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो। तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून। ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले। यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित। एका नूतन खांचेत निजले छाटी टाकून। सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करून ऐसी। चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा। शंकररावे तया दिवशी खणा दिदला फकीरासी, आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली। मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित। बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी। ते द्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध। जाहल्या स्वामी राज वैद्य, व्याधी पळे आपणाची। प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगर आला। काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासे। घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले। म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र। ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे। महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती। तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा। एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी। ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती। सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची। कीर्ती यशवंतरावाची अजरा अमर राहिली। येथे श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध। सदा परिसत भाविक भक्त, 9वा अध्याय गोढा। श्री स्वामी राजार्पण मस्तु। शुभ भवतु श्री रत्सु। अध्याय 10 श्री गणेशाय नम। गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नर जन्म। याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र। ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी। बाळापे नामे द्विज, कोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति। सावकाळ सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षाचे वय झाले, संसाराती उभगले। सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पलटली तयाची। जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती। योग्य सद्गुरु आपणा प्रति, कोठे आता भेटेल। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी, आपणा पुढे यती। पाहुणे स्वप्नी, अशा गोष्टी उल्हासले मानस।
तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासे असे सांगून सर्व त्रासे निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उदीर्घ चित्ती मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देता तयासी तुझी भक्ती पाहून संस्तुत झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकूण या वरासी आनंदले माधसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुल्क पक्ष शिशी समळ बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निगुट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गज गौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपार दाखविली चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगत गुरुद्वारार्थ अवतरले असं पुढे प्रौढ पाणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजे एके समय सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जण झालेत रस दाद त्यांची लागेना त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांची त्यांची सांगून दादा आपली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिता प्रति तयावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाची अवसरे आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्य यत पुण्यस्थान जाणवणे तेथे एकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजना तारणार्थ यतिरूपे प्रगटले इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत प्रेमळ भक्त दशमो अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभ भवतु श्री रत्सु अध्याय 11 श्री गणेशाय नम मागील अध्यायी वर्णिले बाळापा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती परी मुरगोडीचे विप्र बाळाप्यासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवे करा बरोबरी मागोनी या मधु करी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यात्न स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी आस्था जाता वारस मनी संध्या स्नान करावे एशा संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझे येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परित्रयाचे मानस कदा उदास नोहेची आयाराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी एसी परी बाळाप्यासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हासी कमी ते आम्ही पुरवूजी बाळापासी मानविले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेविले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधु करी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपुले प्राक्तन भोगभोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चित स्वप्ने 3 यती मूर्ती एवढी दर्शन देती बाळाप्य चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रास्त असता एके रात्री ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन्या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्योचित साधावे आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण आणखीही काही दिनक्रम आपुला चालवावा
मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला त्याचे त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेली भिक्षा कारणे त्या दिवशी ग्रामाधिकारी पंचपक्वान्न मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिनी मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकोनी तयासी मार्गावरी जाहले चरण चाळी चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र दया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे का वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत श्रोते सदा परिसत एकादश अध्याय गोड हा श्री रस्सू शुभ भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नम करावया जगद्गुरुद्वार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार करीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शने इच्छा उत्कष्ट चित्ती खडी साकर घेऊनी हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सनिग्ध पातले अजान बाहू सुहासे वदन स्वामी मूर्ती पाहोन बाळाप्याने धावून दृढ चरण धरी येले येऊन या भानावरती श्री चरणावरती सोडली मिठी ब्रह्मानंद न माये पोटी शोत ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतवळी उठवून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यासी प्रेमे करोन बाळाप्यावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवय एक जहागीरदार होते ते बिराड्यावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीचे अर्पण करा नैवेद्याचे आवश्य म्हणून तयासे बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावरती आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातः काळी उठवून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी पैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जुळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षा कारणे मागून या मधु करी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पांनी पाहुणी नाना युक्ती योजन मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी मूर्ती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीते आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्याची या शरीरास व्याध जडली रात्रंदिवस चैन नसत क्षणभरी भोगोभोगीला काही दिवस कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्यासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आजार बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरली सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनी समर्थासी आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे तेसे आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्याचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळाप्पा एक चिठ्ठी तेथे तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोलत ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल येशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळाप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ यासी आज्ञा द्यावी आपण तयांचे कपट न जाणवणे आवश्य म्हणे त्याचं देणी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांशी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटची उचली सत्वरी तेथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे
स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्याची जडली होती, कैसा दूर तया प्रती करील यती दयाळ. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परीस होतो 12 अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगी राजा श्री स्वामी समर्थ महाराजार्पण मस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नम. शुक्ल पक्षीचा शिशी कर वाढे जैसा उत्तर उत्तर हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्या प्रति कटयुक्तीने फसवू पाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटसे त्यासी तयातेच एके समयासे काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सनिग्ध गुरु जसे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तेने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलो न करी समर्थाचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तईपासून बाळापासी त्रास देत अहर्निशी ग्रहणाने सांगत समर्थाशी बाईते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्यांचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजा मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येसा त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो हाये चोळाप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासे हार नाही आम्हा पासे, बाळाप्पा ठेवितो तयासे तुम्ही मागून द्यावा की. ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिलेला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची एकूणी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्याचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी तयाची करुणी झोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न रागता एक क्षण 100वरती गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीने आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवून दृष्टो तरी ताडना करी बहुसाळ. ते कोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यासे बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याचं रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरीती कोणासी मनीनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावीती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकम आला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासे एके दिने कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे एकूण या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमू व्यवस्था केले असेन नृपराये. मग सेवा करावयाचे घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगोन करविले श्रेणी उद्यापन हिशोब जपाचा घेतला.
बाळापाणी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने मेत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रातन दिन तुझा पाया विष्णू शंकर वंदिती. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत त्रयोदश अध्याय गोड हा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभ भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नम. जय जयाजी करुणाघना जय जयाजी अघशमना जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूळ दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्थे अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्य. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीश वेदवंदा जगद्गुरु. सुखधामा निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजना ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टपालाधिक समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चये. जंगमा आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्र तेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुठित झाला सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रजावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय दे जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दुस्तर हा भव सागर याचे पावया पहिलं तीर तन्मन तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनी तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधतो तुझ्या कृपेने. किती वर्णू आपुले गुण द्यावे मत सुख साधन आज्ञाला तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटो पै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भव पंथ. व्यवहारी वर्तताना पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्त वर्गाचे शोषण न्याय मार्गावलंब नैतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नानामृत प्रपंच आणि परमार्थ तेनने सुगम मज लागी. एसी प्रार्थना करिता आनंद होये समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडवावे. श्री स्वामी समर्थ यशा षडक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशो अध्याय गोड हा. श्री रत्सु शुभ भवतु.